लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आत्ताच मेसेज आलेला आहे, जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार। बघा किती आनंदाची बातमी आलेली आहे। आतापर्यंत तुम्ही 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता जमा होत होता, तर आता 2100 रुपये मिळणार तुमच्या खात्यात। बघा खरोखर 2100 रुपये मिळणार का? आणि लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो हप्ता सुरू झालेला आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आणि अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची जी बातमी आलेली आहे ती बातमी सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही वाटप जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आणि पैसे त्यांच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे झाले का 1500 रुपये प्रमाणे झाले? कारण 2100 रुपये प्रमाणे जर हप्ता जमा झाला असेल तर एवढी मोठी आनंदाची बातमी म्हणू शकता। कारण आता जो अधिवेशन मान्य झालेला आहे, म्हणजे पावसाळी अधिवेशन जो मान्य झालेला आहे तो 2100 रुपये प्रमाणे झाला का 1500 रुपये प्रमाणे झाला, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जर 2100 रुपये प्रमाणे मान्य झाला असेल तर ही गोड बातमी तुमच्यासाठी सर्वात प्रथम आम्ही घेऊन आलो आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वात अगोदर लाईक करून घ्या, कारण एवढी आनंदाची बातमी आहे। आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर बघा, सर्वात पहिला मुद्दा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का, हा पहिला मुद्दा असणार आहे। आणि जून महिन्याचा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर त्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेला आहे, हा दुसरा मुद्दा आहे। दोघं मुद्दे मी तुम्हाला आज विस्तारमध्ये सांगणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे आणि 2100 रुपये प्रमाणे सुरू झाला का 1500 रुपये प्रमाणे सुरू झालेला आहे। आणि सुरू झाला तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, सकाळपासून कोणाला पैसे येत आहे। आणि सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णयाबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो। तुम्ही जर नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, तर आज कोणीही घरातून बाहेर निघू नका, कारण रेड अलर्ट आहे। म्हणून सर्वांना हे कळू द्या, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण मुसळधार पाऊस येणार आहे। नाशिकमध्ये रेड अलर्ट जाहीर झालेला आहे, ही शासनाचा निर्णय आहे। तर आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया। लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप सुरू होतोय तर त्या हप्त्यामध्ये वितरणाची जी पद्धत सुरू झालेली आहे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर, ती अशा पद्धतीने झालेली आहे। आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये जो हप्ता जमा होणार आहे तो कशा पद्धतीने जमा होणार आहे, तो डीबीटीच्या माध्यमातून, डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून। आता तुम्हाला मेसेज येत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, लगेच तुम्ही मोबाईल चेक करणार मेसेज आला की नाही आला, असं चेक होत नाही। तुम्हाला डायरेक्ट बँकेत जावं लागेल, नाही तर CSC सेंटरला जावं लागेल, तरच तुम्हाला कळेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा जमा झाला की नाही। आता मुद्दा, तुम्हाला जो हप्ता जमा होतोय तो 1500 रुपये प्रमाणे का 2100 रुपये प्रमाणे, तर भरपूर असे आर्टिकल आलेले आहे की 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे 2100 रुपये प्रमाणे। आता जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे खात्यात जमा होणार आहे। पावसाळी अधिवेशन जे आलेलं आहे त्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। ही जी आर्टिकल आलेलं आहे, जी अफवा आहे, त्या अफवावर विश्वास ठेवू नका, कारण लाडक्या बहिणींना जो हप्ता वाटप होतोय तो 1500 रुपये प्रमाणेच वाटप होतोय। या पावसाळी अधिवेशनमध्ये लिहिलेलं नाही, फक्त लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे एवढं लिहिलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे, ते कशा पद्धतीने सुरू झाले, तर डीबीटीच्या माध्यमातून, डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल, तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कुठलाही घोड करून घेऊ नका, कारण 2100 रुपये येणार, 2100 रुपये येणार, अधिवेशनमध्ये 2100 रुपये लिहिलेलं नाही, 1500 रुपये प्रमाणेच लिहिलेलं आहे। आणि 1500 रुपये प्रमाणे जून महिन्याचा हप्ता वाटप या 12 जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे। तर तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आज सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात होत आहे। तर तुम्हाला जर हप्ता आला, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। चला मग तुम्हाला सांगतो कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता जमा होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा होणार आहे। तर बघा, सर्वात पहिला जिल्हा आहे तो धुळे जिल्हा। तुम्ही जर धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिकमध्ये किंवा नंदुरबारमध्ये, या 3 जिल्ह्यामध्ये, इथं बघा नंदुरबार, धुळे आणि नाशिक हा जो विभाग आहे, तर या विभागामध्ये म्हणजे खान्देश विभागामध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। तर या 3 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। आज
या 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 3 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 12 जिल्ह्यांची नावं आहे. मी तुम्हाला सर्व वाचून दाखवणार आहे. पण सर्वात अगोदर या 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. धुळे, नाशिक आणि नंदुरबार. या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. किती हप्ता जमा होणार आहे? 1500 रुपये प्रमाणे जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. 2100 रुपये प्रमाणे येणार नाही. ज्यांना वाटतंय की 2100 रुपये प्रमाणे येणार नाही, तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पुढे जिल्ह्यांची नावं पाहूया. तर बघा पुढे जळगाव, अहमदनगर आणि बीड. हे बघा जळगाव, अहमदनगर आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील हप्ता वाटप होणार. इथून तर या 3 जिल्ह्यांमध्ये जळगाव, अहमदनगर आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे रक्कम जे जमा होणारे हप्ता 23वा हप्ता असतो. तो 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आज सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत या 3 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तुम्ही मोबाईलवर मेसेज येत नाही, तुम्ही मोबाईलची प्रतीक्षा करू नका. तुम्ही गुगल पे तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून नाही तर डायरेक्ट बँकेत जाऊन नाही तर CSC सेंटरला जाऊन चेक करू शकता. तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. नागपूर, नांदेड आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे. 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होतोय. आज सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नागपूरमध्ये, नांदेडमध्ये आणि कोल्हापूरमध्ये या 3 जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. शेवटी 3 जिल्ह्यांची नावं बाकी आहे. यवतमाळ, बुलढाणा आणि संभाजीनगर. आता बघा काय आनंदाची बातमी आहे. यवतमाळ, बुलढाणा आणि संभाजीनगरमध्ये सकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत आज या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. आता यामध्ये या ज्या 8 जिल्ह्यांची नावं, या 12 जिल्ह्यांची नावं जी आलेली आहे, तर या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आणि जमा झाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल, जसं की मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा, मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल तर तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जून महिन्याचा येणार नाही. कारण हप्ता कोणाला जमा होतोय? ज्यांना रेग्युलर हप्ता जमा झालेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता जमा होतोय. ज्यांना मागील हप्ता भेटलेला नाही, कोणाला मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल, कोणाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला अजूनही पुढे हप्ता भेटणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे? महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसला जायचं आहे आणि तिथं जाऊन एकदा खात्री करायचं आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र झालेले आहात. लक्षात घ्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झाले असाल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाला जमा होतोय? ज्या बहिणी पात्र राहिल्या आहेत त्यांनाच हप्ता जमा होतोय. हे प्रत्येक जिल्ह्यात हे विभाग आहे, महिला व बालविकास विभाग आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर त्या प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्ही, धुळे जिल्हा असो, चंद्रपूर असो, लातूर असो, नांदेड असो, बीड असो, कुठल्याही जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग आहे, महिला व बालविकास विभाग आहे. त्या विभागात तुम्हाला जायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र झाले आहात. जर तुम्हाला हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही त्यांना एकदा चौकशी करा, त्यांना विचारा आमचा हप्ता कशामुळे बंद केलेला आहे. तरी अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.